तू शंभूराजे थांबा. शंभू काय चाललंय हे? अहो ते फक्त खेळताय तो. खोटा बोलू नकोस. मी स्वतः ऐकलंय त्याला नामस्मरणात तल्लीन होताना, डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नसताना मी स्वतः बघितलंय. नाही हो, पण इथे तर कोणीच नाहीये. तूच तूच ही विषवल्ली पुन्हा या वाड्यात पेरतेस. तूच याला सगळं शिकवलंयस ना. सासूबाई या या बघा, हीच हीच शंभूला विठ्ठल भक्तीची भजनं आणि टाळ वाजवायला शिकवते. अगं रमाई, तसं काहीच नाहीये. तू गप्प बस. काय ग ये, माझ्या कुठल्या जन्माची वैरण आहेस तू? माझ्या या निष्पाप नातवाला हे हे असलं वाड्यात जे निषिद्ध आहे तीच ज्ञान शिकवतेस. आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतेस. चालणार नाही. काका, आत्ताच्या आत्ता या शंभूला त्याच्या माया आजीकडे घेऊन जा. आणि जर हा शंभू इथे हवा असेल तर हिला इथून हाकलावा. हे दोघं एकत्र नकोतच. एकतर ही सकू तरी या घरात राहील, नाहीतर हा शंभू. जर सखूला घराबाहेर काढलं तर गुप्तधनाच्या तिजोरीची किल्लीच हरवेल. युक्तीने सखूला इथेच ठेवायला हवं. ए, तोंड काळ कर इथून. जा तुझ्या खोलीत जा आणि आमच्या घरातल्या गोष्टीत ना खुपसू नकोस. जा. सासूबाई सखूला तिखट बोलल्या असल्या तरी निवड मात्र शंभू ऐवजी सखूचीच केली. तिला का ठेवून घेतलंय? वा रे वा वहिनी, म्हणजे तुम्ही अगदी सखूलाच निवडलं तर. चला, मी आत्ताच्या आत्ता शंभूला घेऊन त्याच्या माई आजीकडे निघतो. वच्छे, अगं तू ह्याचं बोचकं दे मला. हा, आणि सोबत काहीतरी शिदोरी पण दे. हा, ए चल रे शंभू, चल. नाही नाही, मी नाही येणार. मामी, मला नाही जायचंय. शंभू अरे नाही येणार. काय नाही, तू चल चल नाही येणार. चल 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 चल. आय आय आय. विठुराया, त्या लहानग्या निरागस शंभूवर सगळे जबरदस्ती का करतायत? काका आजोबा सोडा ना. अरे काका बघतोयस ना कसे रडतायत ते. आय आय आय, किती घट्ट हात पकडलाय. सोड ना. शंभू, तुझं आज कोणीही काहीही ऐकणार नाहीये. अगं वच्छे, अगं शंभूला त्याच्या आईकडे सोडून मला संध्याकाळपर्यंत घरी यायचंय. अगं त्याचं गाठोड दे ना. मामी, मामी मला नाही जायचंय. मामी, मामी मला सोडव. मामी. अरे जर माई आजींकडे जाऊन ते दुःखीच होणार असतील तर कशाला पाठवायचं त्यांना तिथे? मला त्यांचं रडणं ऐकवत नाहीये रे. ए शंभू, तुझी मामी इथे नाहीये आणि असली ना
तरीही तिच्या शब्दाला ह्या घरात अजिबात किंमत नाहीये, कळलं? मामी विठुराया, या सगळ्यात आहोंचा आवाज कुठेच नाहीये. मी स्वतः ऐकलंय त्याला नामस्मरणात तल्लीन होताना, डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नाचताना मी स्वतः बघितलंय. काहीही झालं तरी दिगूच्या खोलीत पाय ठेवायचा नाही, पाय ठेवायचा नाही, ठेवायचा. तू कशाला आलीस इथे? मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल. माझ्यावरचा राग क्षणभर बाजूला ठेवून विचार करा. अहो, आज शंभू नाचत नव्हते, पण तुम्हाला तुम्ही स्वतःच आठवलात ना. मी स्वतः ऐकलं. तुम्ही म्हणालात ते नामस्मरणात तल्लीन झाले आणि डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नाचत होते. अहो, पण शंभूंना तर साधं तालात टाळ सुद्धा वाजवता येत नाही. तुम्हाला ते दिसलं कारण लहानपणी वडिलांच्या मायेने विठुरायाच्या भजनात तल्लीन होऊन अगदी आनंदात देहभान हरपून नाचणारा तो लहानगा श्रीधर पंतांचा मुलगा तुम्हाला आठवला ना. पण तुमच्या मनातल्या भीतीची ही अशी भयंकर शिक्षा तुम्ही निष्पाप शंभूंना का देताय? श्रीधर पंतांचा लाडका मुलगा इतका निष्ठुर कधीच नव्हता. झिंगरोबाची पूजा करायला लागल्यापासून तो स्वतःच्या भूतकाळालाही घाबरायला लागलाय का? बाबाजी महाराजांबद्दल काही बोलायचं नाहीये, सांगून ठेवतो. नाही बोलणार. बाबाजी महाराजांबद्दल नाही बोलणार, पण शंभूंबद्दल बोलू ना. अहो, त्यांच्या निरागस मनाचा विचार तर करा. आधीच त्यांची आई इथे नाहीये आणि ते माई आजींना किती घाबरतात माहितीये ना तुम्हाला. अहो, ते तिथे गेले तर त्यांचं बालपण कोमेजून जाईल. ते मला बिलगून असतात, मामी मामी करतात. ह्याचं तुम्हाला आधी कौतुक होतं, आता नाहीये.